मंथनची परीक्षा जवळ आल्यामुळं आता क्लासमध्ये मुलांचे सराव पेपर घ्यायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक विषयाचा सराव पेपर वेगळा असावा असं माझं म्हणणं पडलं, की ज्याच्यामुळं प्रत्येक विषयातले सगळे जे घटक आहेत ते आपल्याला कव्हर करता येतील आणि कुठल्या घटकांवरती जास्त आपल्याला भर द्यायचा आहे किंवा कुठला घटक मुलांना अवघड जातोय हे सुद्धा आम्हाला कळू शकेल. म्हणून मी गणित ह्या विषयाचा सराव पेपर काढला होता 60 मार्काचा, ज्याच्यामध्ये एका प्रश्नाला 2 मार्क होते. तर ह्या सराव पेपरमध्ये मुलांच्या ज्या काही चुका झाल्या होत्या किंवा कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये चुका झाल्या होत्या ह्याच्याबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की 2 अंकीपर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करा. पहिल्यांदा 14 ही संख्या शब्दात लिहा. 27 ही संख्या आकड्यात लिहा. आकड्यात म्हणजे अंकी. 08 ही संख्या शब्दात लिहा. 19 आकड्यात लिहा. 30 ही संख्या शब्दात लिहा. ह्याच्यामधले बरेचशा प्रश्नांची उत्तरं मुलांना आलेली होती. फक्त एक जो प्रश्न आहे ह्या प्रश्नामध्ये मुलांचे मार्क गेले किंवा त्या प्रश्नामध्ये मुलांचा मिरर इमेज हा जो कन्सेप्ट असतो त्याच्यामुळे चुका थोड्या झालेल्या होत्या. कारण ह्याच्यामध्ये 08 म्हणजे 08 ही संख्या मुलांनी वाचताना 80 अशी वाचली. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी 80 असं बऱ्याच मुलांनी लिहिलेलं होतं. तर मुलांना समजून सांगताना आम्ही असं सांगितलं की 0 हा 8 किंवा कोणत्याही संख्येच्या आधी लागला तर त्याची किंमत होत नाही. कोणत्याही संख्येच्या आधी 0 लागला तर त्याची काहीही व्हॅल्यू होत नाही. तोच 0 जर संख्येच्या पुढे लागला तर मात्र त्याची किंमत वाढते. म्हणून 08 किंवा 09 जरी असेल तर ती संख्या फक्त 9 किंवा 8 अशीच समजली जाते. म्हणून 08 ही संख्या शब्दात लिहा असं सांगितलं तर 8 हाच ऑप्शन आपण टिक करायचा आहे किंवा गोल करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो होता प्रश्न, शतक संख्या शब्दात व आकड्यात व्यक्त करा. शतक म्हणजे किती? 3 अंकी संख्या. मग 100 ही संख्या शब्दात लिहा. 200 आकड्यात लिहा. 300 ही संख्या शब्दात लिहा. 400 आकड्यात लिहा. 500 ही संख्या शब्दात लिहा. ह्या प्रश्नामध्ये सगळे ऑप्शन मुलांचे बरोबर आलेले होते. दशक व एकक ओळखा. आता प्रॉब्लेम असा आहे की आपली जी मुलं आहेत ती सगळी सेमी CBSE ह्या माध्यमातून आत्ता शिकतायत. त्यामुळं मुलांना मराठीमध्ये कुठलेच कन्सेप्ट नाही आहेत. मुलांना टेन्स वन्स ह्या कन्सेप्टमध्ये शिकवलं जातं. त्यामुळं दशक एकक मुलांना आता शिकवावं, मंथनमध्ये वेगळं शिकवावं लागतं की टेन्स म्हणजेच दशक, एकक म्हणजे वन्स हे शिकवावं लागतं. म्हणून 47 मध्ये दशक कोणती आणि एकक कोणती. मग त्यावेळी मुलांना आपण जर सोडवताना किंवा लिहिताना संख्या जर आपण कायम काय करायचं, 11 पासून ते 100 पर्यंतच्या संख्या ह्या लिहून घ्यायच्या. म्हणजे 4 दशक 7 एकक 47, 4 दशक 8 एकक 48. हे मुलांना लिहिता लिहिता दशक एकक क्लिअर करावं लागतं. म्हणजेच त्यांना कळतं की इकडची संख्या जी असते ती एकक संख्या असते आणि ह्या बाजूची संख्या ही दशक असते. म्हणून 4 दशक 7 एकक. मग दशक स्थानी कोणती आहे? 4 आणि एकक स्थानी कोणती आहे? 7. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 जो आहे हा बरोबर आहे. 32 मध्ये दशक आणि एकक. 2 हा एकक, 3 हा दशक. म्हणून 3 आणि 2 हा ए ऑप्शन बरोबर आहे. 59 मध्ये दशक एकक. 9 हा एकक, 5 हा दशक आहे. अशी संख्या आपल्याला फक्त मध्ये स्वल्पविराम असलेली, कारण दशक एकक विचारले उलट विचारलं तर अंक उलटे इथं लिहिलेले असतील, पण दशक एकक आहे असाच इथं येतो. 20 मध्ये दशक आणि एकक ह्यामध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं, कारण
शून्य ह्या संख्येला दशक एकक लावायचा की नाही ह्याच्यामध्ये मुलं गल्लत करतात. तर शून्य हा एकक स्थानी आलेला असतो, त्याला किंमत असते, कारण शून्य एकक स्थानावर आल्यामुळेच 2चा 20 झालेला आहे. म्हणून 2.01 म्हणजे 20. हे मुलांना अचानक शिकवून चालत नाही. ज्यावेळी आपण मुलांना अंक शिकवतो, अक्षरी अंकी लिहिताना शिकवतो, त्याच वेळी मुलांना 2.01 2.11 अशा प्रकारे लिहायला जर त्यांना प्रॅक्टिस करून शिकवलं तर मुलांना हे सहज जमून जातं. पुढचा जो प्रश्न आहे तो 2 अंकी संख्यांचा लहान मोठेपणा. म्हणजे लहान मोठेपणा ह्याच्यामध्ये पण मुलांना आत्ता मराठीमध्ये नाही, त्यामुळं आपण लहान मोठेपणा ह्याच्यामध्ये असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर असं शिकवावं लागतं. म्हणजेच काय, चढता उतरता क्रम, चढता उतरता क्रम. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच लहान मोठेपणामध्ये लहान अंक कोणता, मोठा अंक कोणता हे मुलांना माहीत असावं लागतं. ह्याचे प्रश्न वेगळे असतात आणि चढत्या उतरत्या क्रमाचे सुद्धा प्रश्न इथं वेगळे दिलेले आहेत. हा म्हणजे चढता उतरता क्रम असं नाही, पण चढता उतरता क्रमाचा आणि लहान मोठेपणा ह्या दोन्ही संख्या ह्या एकाच ह्याच्यामध्ये येतात किंवा शिकवताना एकाच पद्धतीने शिकवाव्या लागतात. आता 24 आणि 29 ह्या संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती, मुलांना हे व्यवस्थित जमतात प्रश्न, त्यामुळं ह्याचा काही विषय नसतो. तरी सुद्धा ज्या मुलांना जमत नसेल त्या मुलांना एक पद्धत वापरायची. 24, 29 ह्या संख्यांची तुलना करायला लावायची. हे एकक स्थान, ह्याचं हे एकक स्थान, ह्याचं दशक स्थान, ह्याचं दशक स्थान. मग 24चं एकक स्थानी संख्या कोणती आहे, 4. 29च्या एकक स्थानी संख्या कोणती आहे, 9. बरोबर. त्यानंतर 24च्या दशक स्थानी संख्या कोणती आहे, 2. 29च्या दशक स्थानी संख्या कोणती आहे, 2. म्हणजे ही बरोबर आहे. मग आपल्याला तुलना कशात करायची आहे, 4 आणि 9 मध्ये. मग ह्या दोन्हीमध्ये मोठी कोणती, 9. बरोबर. म्हणून 9 ज्या दिशेला असेल ती संख्या मोठी, म्हणून 29 ही संख्या मोठी आहे, कारण दशक स्थानच्या संख्या ह्या समान होत्या. जर दशक स्थानी 3, 2 असेल तर दशक स्थानची संख्या मोठी असल्यावर तीच आपल्याला मोठी म्हणून धरावी लागते. हे मुलांना आपल्याला समजून सांगायचं आहे. ह्या पद्धतीने सांगितलं तर लवकर मुलांना समजतं. पुढचा 5वा प्रश्न आहे, दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करा. अंक कोणते कोणते, 4 आणि 2. आपण घेऊया इथं संख्या तयार करून बघूया. 4, 2. मग आता ह्या 4, 2 पासून किती संख्या तयार होतील. पहिल्यांदा 4, 2 आहे असं लिहूया, 42. उलटा करूया, 24. किती संख्या झाल्या, 2. 1 42 आणि 24. अशा संख्या मुलांना बनवायला द्यायच्या आहेत. सध्या तरी त्यांना 2च अंक दिले जातात आणि त्याच्यापासून संख्या तयार करायला लावलं जातं, त्यामुळं प्रत्येक ह्याच्यापासून 2 तयार होतात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा जर 2 0 असेल तर ह्याच्यापासून 2 संख्या तयार होतील का, नाही, कारण ह्याच्यापासून 20 हीच संख्या तयार होतील आणि 2 अंकी होणार नाही, ही फक्त 1 अंकी संख्या होईल, त्यामुळे ती संख्या वेगळी तयार होत नाही. कधी कधी हे सुद्धा विचारलं जातं की ह्या संख्यांपासून 2 अंकी किती संख्या तयार होतील, किंवा 30च्या पुढच्या किती संख्या तयार होतील, 30च्या पुढच्या किती संख्या तयार होतील. मग त्याच्यामध्ये मुलांना 24 आणि 42 ह्यातली 30च्या पुढची कोणती हे ओळखता आली पाहिजे. तर 30च्या पुढं कोणती येते, 42. मग एकच संख्या 30च्या पुढची येते.
ठीक आहे, अशा पद्धतीनं हे सोपं दिलेलं आहे. पण जर मंथनच्या पुस्तकात तुम्ही बघितलं तर असे प्रश्न सुद्धा दिलेले आहेत की 30च्या पुढची कोणती 2 अंकी किती संख्या तयार होतील, 70च्या पुढच्या किती संख्या तयार होतील. समजा आपण अजून एक घेऊया ह्याचं एक्झाम्पल, 5 आणि 7. ह्याच्यापासून कोणते नंबर तयार होतील? पहिला तर 57 होईल आणि दुसरा 75. मग प्रश्न असा आहे की 70च्या पुढच्या किती संख्या तयार होतील? 70च्या पुढच्या किती संख्या तयार होतील? मग यात 57 ही 70च्या पुढची आहे का? नाही. 75 ही संख्या 70च्या पुढची आहे. मग किती होतील? एकच संख्या ही पुढची होईल. मग मुलांना ऑप्शनमध्ये 1, 2, 3 किंवा एकही नाही असे दिलेले असतात, तेव्हा एक संख्या ही 70च्या पुढची होईल हे त्यांना गोल करावं लागेल. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्याच्यामध्ये खूप मुलांचे मार्क गेलेले होते, चढता उतरता क्रम 2 अंकी संख्यांचा. तर ह्या 2 अंकी संख्यांचे चढत्या उतरत्या क्रमांमध्ये मुलं खूप गोंधळ करतात. जरी येत असलं तरी सुद्धा मुलांना एकतर मराठी अंक वाचताना प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे सुद्धा मुलांचे मार्क ह्याच्यामध्ये जातात. तर आपण ह्या चढत्या उतरत्या क्रमाची उदाहरणं टप्प्याटप्प्याने सोडवूया आणि ती समजून पण सांगूया मुलांना. तर पहिलं जे उदाहरण आहे 12, 5, 20, 9 ह्याचं काय करायचं आहे? आपल्याला चढता क्रम काढायचा आहे. चला काढूया. 12, 5, 20, 9 ह्याचा काय काढायचं आहे आपल्याला? चढता क्रम. इथं माझी मुलगी शेजारीच बसलेली आहे त्यामुळे ती हळूहळू उत्तरं देते याला. मागं मी चढत्या उतरत्या क्रमाचा हिरकणी सोबतचा व्हिडिओ सुद्धा पाठवला होता आणि तो पण मी ह्या पेपरच्या वेळीच तिचा अभ्यास करून घेतला होता. त्यामुळं तिचे बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये सगळे बरोबर आलेले होते. पण ज्या मुलांचा चढत्या उतरत्या क्रमामध्ये अजून गोंधळ होतोय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. आता चढत्या उतरत्या क्रमामध्ये संख्या कोणत्या क्रमाने असतात? सांग हिरकणी. चढत्या उतरत्या क्रमामध्ये संख्या कशा असतात? लहान. नुसत्या लहान? लहानापासून अजून मोठी. मोठ्यापर्यंत. लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे छोटी, त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि अजून मोठी अशा असतात. मग पहिल्यांदा चढता क्रम विचारला की कन्फ्यूज न होता फक्त सगळ्यात छोटी संख्या शोधायची. मुलांना सांगायचं ह्या सगळ्यातली छोटी संख्या सांग बघू. 5. लिहा 5. 5 पेक्षा थोडी मोठी कोणती आहे? 9. 9. 9 पेक्षा थोडी मोठी कोणती आहे? 12. 12. आणि 12 पेक्षा थोडी मोठी कोणती आहे? 20. 20. झाला आपला चढता क्रम. त्यामुळं चढत्या क्रमामध्ये कोणतीही संख्या आली तरी सुद्धा सगळ्यात आधी लहान संख्या मुलांना शोधायला लावायची. लहान संख्या पहिल्यांदा शोधणे आणि मग हळूहळू मुलांना लिंक लागत जाते. सुरुवातीलाच मुलं कन्फ्यूज झाली की मग ती येत असून सुद्धा कन्फ्यूजच होतात. मग आहे का आपल्या ऑप्शन? आहे. 5, 9, 12, 20 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आता उतरता क्रम 45, 30, 50, 39. ह्याचं काय करायचं आपल्याला? उतरता क्रम. आता उतरत्या क्रमात मला सांगा मुलांना संख्या कशा असतात? मोठ्यापासून छोट्यापर्यंत. बरोबर. म्हणजेच पहिली मोठी, मग त्याच्यापेक्षा थोडी छोटी आणि मग अजून छोटी अशा असतात. मग
उतरत्या क्रमामध्ये सगळ्यात आधी आपल्याला मोठी संख्या शोधायची. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 50. बरोबर. 50 पेक्षा थोडीशी छोटी संख्या कोणती आहे? 45. 45 पेक्षा थोडी छोटी कोणती आहे? 39. 39 पेक्षा अजून थोडी छोटी कोणती आहे? 30. झाला उतरता क्रम. म्हणून उतरत्या क्रमामध्ये उतरता क्रम विचारला की आपण पहिल्यांदा मोठी संख्या शोधायची. आणि मग मोठ्या संख्येनंतर हळूहळू छोटी संख्या, त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा छोटी, अजून छोटी, अशा शोधत जायच्या. मग आपल्याला उत्तर सहज मिळतं. पालकांनी हे प्रश्न मुलांकडून त्यांना नंबर देऊन सोडवून घ्यावेत आणि अजून सुद्धा प्रॅक्टिस करून घ्यावी. चढत्या उतरत्या क्रमाची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. अगदी तोंडी सुद्धा दरवेळी लिहूनच करावी असं काही नाही. मागचा व्हिडिओ जसा मी हिरकणी सोबतचा केला होता तशा प्रकारे सुद्धा मुलं खाताना, खेळताना किंवा काहीतरी आपल्यासोबत बसलेली असतात त्यावेळी सुद्धा आपण विचारायचं की सांग बघू मला 50, 35, 45 ह्याचा चढता उतरता क्रम करून दाखव. मग मुलांना ते डोक्यात हळूहळू बसूच जातं. मग आता बघूया आपण आहे का उतरता क्रम इथं. 50, 45, 39, 30 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. अशा प्रकारे बाकीचे सुद्धा 7, 14, 2, 19 चढता क्रम. चढत्या क्रमामध्ये सगळ्यात आधी छोटी संख्या 2. 2 पेक्षा थोडी मोठी 7. 7 पेक्षा थोडी मोठी 14. 14 पेक्षा थोडी मोठी 19. म्हणून पर्याय क्रमांक 1, 2, 7, 14, 19 हा बरोबर आहे. त्यानंतर 60, 48, 52, 55 ह्याचा उतरता क्रम. उतरत्या क्रमामध्ये पहिल्यांदा मोठी संख्या शोधायची. मोठी संख्या ह्यात कोणती आहे? 60. 60 नंतर थोडीशी छोटी 55. 55 नंतर 52. 52 नंतर 48. म्हणून 60, 55, 52, 48 पर्याय क्रमांक 1 याच्यामध्ये उतरता क्रम बरोबर दिलेला आहे. खाली चढता क्रम 11, 10, 15, 9. चढत्या क्रमामध्ये पहिल्यांदा कोणती संख्या शोधायची? छोटी. छोटी कोणती ह्यात? 9. 9, 10, 11, 15. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. अशा प्रकारे चढत्या उतरत्या क्रमाची उदाहरणं पालकांनी स्वतः सुद्धा तयार करायची आणि मुलांना येता जाता विचारायची. सतत वही पेन घेऊन बस आणि अभ्यास कर असं म्हणण्यापेक्षा जेवताना आपल्याबरोबर मुलं जेवत असतील, कधी काही करत असतील किंवा शेजारी खेळत जरी असतील आपल्या आसपास तरी खेळता खेळता त्यांना प्रश्न तयार करून विचारायचे आणि मग ते शिकवायचे. म्हणजे मुलांना अभ्यासाचा लोड किंवा त्यांना अभ्यास नकोसा वाटत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा आणि कमेंटद्वारे कळवत चला की तुम्हाला मंथनच्या सराव पेपरची जी सिरीज आहे ह्याचा फायदा होतो आहे की नाही ते. ठीक आहे, भेटूया पुढल्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.